शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आला येशू आला, आम्हा तारायाला आनंदी आनंद झाला हो, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. आला येशू आला, 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 आम्हा तारायाला आनंदी आनंद झाला हो, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. दाविद नगरी बेथल गेली, दाविद नगरी बेथल गेली, गव्हाडी मध्ये धेनू धामी, गव्हाडी मध्ये धेनू धामी. जन्म आला पहा जग स्वामी हा, पतिता उद्धारायाला, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. सोडून स्वर्गा जगात आला, सोडून स्वर्गा जगात आला, राजा असुनी रंक जहाला, राजा असुनी रंक जहाला. देवदूताच वे गाणे गाऊन वे त्या राजांच्या राजाला हो, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद हो, आनंदी आनंद. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन करिंथकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 10 ते 11 वचन. करिंथकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय 10 ते 11 वचन. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियानो, प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सर्वांना शालोम. प्रभूची शांती आपणासोबत असो. हा महिना आम्ही सर्वजण नाताळाचा महिना म्हणून पालन करीत आहोत आणि खुशी करत आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रोत्साहित होत आहोत. आम्हाला खुशी आहे की आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. या आमचं जीवन तारण मिळावं म्हणून परमेश्वराने योजना केलेली आहे आणि त्याचा उत्सव आम्ही ह्या महिन्यामध्ये करत आहोत. जर पित्याने आमच्यासाठी आपला पुत्र दिला आहे, तर आज आम्ही ह्या महिना देणगी या देण्याच्या द्वारे परमेश्वराला प्रसन्न करणारा हा आमच्या मनातला हेतू असला पाहिजे. परमेश्वर ज्यावेळेस बी पुरवतं तर त्याचं परमेश्वराचं सहाय्य आणि परमेश्वराची सामर्थ्य इतकी मोठी आहे की त्याला ते बहुगुणित पण करतो आणि त्या बहुगुणित केलेल्या बीला ज्यावेळेस ते वाढतं तर ते एक फळ देणारं वृक्ष या झाड बनतं. आज माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये
परमेश्वराच्या वचनाला, जे वचनरूपी बी आहे, अंतःकरणात घेतो आणि त्याला आम्ही आपल्या जीवनामध्ये धीराने अवलंबन करतो, त्याला आत्मसात करतो, तर ते जीवन आमच्यासाठी फळ देणारं बनतं. आमचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं पात्र परमेश्वर बनवतो. आणि ज्याप्रमाणे प्रभूचं वचन म्हणते की ते फळ इतरांना आशीर्वादित करणारं असतंय, तसंच आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या औदार्यासाठी या सर्व गोष्टीने आम्ही संपन्न होतो, परमेश्वराच्या आशीर्वादाने संपन्न होतो, तर ते आम्ही देवाचे आभार प्रदर्शन करतो आणि देवाला गौरव देतो. प्रभूचं वचन सांगते की आम्ही इतरांना ज्या वेळेस आमच्या जीवनातून आशीर्वाद पेरतो, तर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची कापणी निश्चितच होते. परंतु आम्ही जर पेरण्यासाठी आपला हात वावरला, आमचं अंतःकरण कमकुवत केलं, तर निश्चितच आमच्या जीवनामधून उत्तम फळ दिसून येणार नाही आणि देवाचं गौरव होणार नाही. यामुळं आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद या त्याचं फळ दिसून येणार नाही. महत्वाचं आहे की आम्ही फळ देणारे व्हावे. परमेश्वर आम्हा सर्वाला आशीर्वादित करो आणि प्रभूची शांती आपणास लाभो. प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज या सकाळच्या समय प्रभू, तुझं वचन सांगते की बी पुरवणारा देव तू आहे, वाढवणारा देव तू आहे आणि त्याला जपून ठेवण्याचं, त्याला आपल्या जीवनामध्ये विकसित होऊ द्यायचं, हे काम आमचं आहे. देव बाप्पा, आम्हाला तुझी कृपा पुरव की आम्ही तुझ्या वचनांमध्ये तुझ्या मूल्य आणि तुझ्या वचनांना आम्ही आत्मसात करणारे, आमच्या जीवनामध्ये त्याला अनुसरण करणारे आणि आशीर्वादित हो, आम्ही फळ देणारे हो, असं आमच्या जीवनामध्ये कृपा पुरव. प्रार्थना आमचा तारणारश ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून ऐक. आमेन. त्या प्रभू येशूला गौरवाला चला, मागे कोण बघारा दिला. आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. आला येशू आला, आला येशू आला. आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद हो, आनंदी आनंद झाला. आला येशू आला, 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 आला येशू. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.